नमस्कार. लहानपणी उष्ट आणि खरकट याबद्दल ओरडा न खाल्लेला मराठी माणूस भेटणं कठीण आहे, बरोबर? आता लहान मुलांचं काउन्सिलिंग करायला जेव्हा मी त्यांच्याशी बोलते तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ही पुढची पिढी वाय इज इट सच अ बिग डील हा प्रश्न खूप गोष्टींबद्दल विचारते. उष्ट खरकट यामधला एक विषय असू शकतो. आता उष्ट म्हणजे काय? उष्ट म्हणजे कोणीतरी तोंडाला लावलेलं अन्न, म्हणजे डिरेक्ट जर्म ट्रान्सफर होण्याची शक्यता. आणि खरकट म्हणजे अन्न खाताना खाली पडलेले अन्नाचे कण. आता हे कदाचित ताबडतोब घातक नाहीये, पण त्याला मुंग्या किंवा माशा येतात किंवा ते अन्न बॅक्टेरिया अट्रॅक्ट करू शकतो. पण पूर्वी या गोष्टी एवढ्या स्ट्रिक्टली का पाळल्या जायच्या यामागेही कारणं आहेत. हॉट आणि थोडंसं ह्युमिड असं वातावरण असायचं, किंवा तेव्हा फ्रीज नव्हते आणि 24 तास शुद्ध पाण्याचा पुरवठा नव्हता, म्हणून वातावरणाने बिहेवियर डिक्टेट केलं. उष्ट खायचं नाही आणि आपण खाल्ल्यानंतर खरकट पुसून टाकायचं. ही काही अंधश्रद्धा नव्हे, हे एक सायन्स होतं मायक्रोस्कोप प्रचलित होण्याआधीचं. सांगायचं तात्पर्य हे की काही सवयी अगदी दमदाटी करून जरी आपल्याला लावून दिलेल्या असल्या तरी त्यामागे काहीतरी तथ्य होतं. फरक फक्त एवढाच की पूर्वी कदाचित फक्त या सवयी लावून देणं आणि त्याबद्दल शिकवणं पुरेसं होतं. आजकाल त्या सवयी लावण्यामागचं कारणही सांगणं तेवढंच महत्वाचं आहे, आणि ते जर सांगितलं तर त्याचा प्रभाव खोलवर होऊ शकतो. आता तुम्ही सांगा, नवीन पिढीला आपल्या रीती आणि परंपरा शिकवताना तुम्ही कसला आणि कोणता मार्ग अवलंबता, आणि वाय इज इट सच अ बिग डीलचा आन्सर तुम्ही कसं करता? मला खूप उत्सुकता आहे जाणून घेण्याची. प्लीज कॉमेंटमध्ये सांगा, आणि बुद्धिगटात डोकावल्याबद्दल मनापासून आभार.